समर्थ. स्वामी भक्त हो, मी माझ्या कथांमध्ये नेहमीच श्री स्वामींबद्दल कथा सांगत असते. तसेच श्रीपाद श्री वल्लभ यांच्याबद्दलही कथा सांगितली आहे. श्री गुरुदत्तांबद्दलही कथा सांगत असते. ह्या तिघांचेही माझ्या मस्तकावरती आशीर्वादाचे हात असल्यामुळे मी एवढं करू शकते. माझ्या या कार्याच्या मागे या तिघांचीच प्रेरणा आणि तिघांचेच आशीर्वाद मला खूप कामी येतात आणि त्यामुळेच मी हे सर्व कार्य पार पाडू शकते. ह्या तिघांच्या आशीर्वादाशिवाय आपल्या आयुष्यामध्ये दुसरं काहीही नाही आहे. जिथे ह्यांचे पाय आहेत तिथे आपण नतमस्तक आहोत. जिथे ह्यांचे हात आहेत ते आपल्या डोक्यावरती आशीर्वादाचे म्हणूनच हात असतात. ज्या वेळेला श्रीपाद श्री वल्लभ ह्यांना त्यांची आई म्हणाली की अरे, तू जर आम्हाला सोडून गेलास तर तुझ्या या अपंग भावांना कोण बघणार. त्यावेळेला श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्या दोन्हीही भावंडांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना आशीर्वाद दिला. त्याबरोबर ते दोघंही पांगळे भाऊ चांगले झाले. जो पांगळा होता तो धावायला लागला आणि जो अंधा होता त्याला दृष्टी आली. मग मात्र श्रीपाद जड अंतकरणाने निरोप घेऊन तीर्थक्षेत्रेला रवाना झाले. त्यांच्या आईवडिलांचं मन खूप सद्गदित झालं होतं, परंतु त्यांनी शब्द दिला होता की ही दोन्हीही माझी भावंडं तुमची खूप छान काळजी घेतील. त्यामुळे त्या आशेने ते दोघंही आईबाप सुखी झाले आणि त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांना जाण्याची परवानगी दिली. श्री क्षेत्र काशीला मनोवेगाने जाऊन ते तिथे गुप्त रूपाने राहिले. तेथून पुढे बद्रिकाश्रमात नारायणाचे दर्शन घेऊन गोकर्णास आले. तिथे त्यांनी 3 वर्ष वास्तव्य करून ते कुरवपुरास प्रकट झाले. गंगा यमुना या पवित्र नद्यांच्या तीरावर वसलेल्या कुरवपुरात एक वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वास्तव्याला होता. त्याच्या पत्नीचे नाव अंबिका होते. ते ब्राह्मण दाम्पत्य अतिशय दुःखी होते. त्यांना अपत्य तर होत असेल, परंतु ती टिकत नसत, ती जगत नसत आणि त्यामुळे ते अतिशय दुःखी होते. परंतु काही कालाने त्यांना एक पुत्र झाला, पण तो अतिशय मतिमंत होता आणि त्याचे विद्याभ्यासामध्ये लक्ष नव्हते. तो मतिमंद असला तरी जात्याच हूड पण होता. वेदाध्ययन न करता दिवसाचा बहुतेक वेळ तो गावात उनाडक्या करण्यात घालवत असे. परिणामी ब्राह्मण त्याला मारझोड करीत असे आणि तो रडू लागला की त्या ब्राह्मणाची पत्नी त्याला म्हणत असे की त्याला मारण्याचे जर तुम्ही थांबवले नाही तर मी माझे प्राणत्याग करेन. ब्राह्मणाचा निरुपाय व्हायचा आणि तो त्याला मारझोड करण्याची थांबवायचा. परंतु काही काळातच किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तो ब्राह्मण हे जग सोडून गेला. अंबिका पतीच्या वियोगामुळे अतिशय दुःखी झाली. पित्याच्या मृत्यूचा त्या वांड मुलावर मात्र यत्किंचितही परिणाम झाला नाही. शेवटी तो एक एकुलता मुलगा अत्यंत मूढ निघाला आणि म्हणून जीवनाला वैतागून त्या मुलासह देहत्याग करण्याकरता ती सिद्ध झाली. श्रीपाद श्री वल्लभही त्यावेळेसच गंगास्नानासाठी तेथे आले होते. त्यांची तेजोमय प्रसन्न मूर्ती पाहून देहत्यागापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असा विचार करून अंबिका मुलासह त्यांचे जवळ आली व आपला प्राणत्यागाचा हेतू प्रकट करून त्यांना म्हणाली, स्वामी, पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा सर्वांना पूज्य तसेच वंदनीय पुत्र मला होऊ देत. त्यावर श्रीपाद श्री वल्लभ म्हणाले की शनीच्या प्रदोषाच्या दिवशी म्हणजेच ज्या शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी तू शंकराची मनोभावे पूजा कर. तुझी कामना पूर्ण होईल. श्रीपाद श्री वल्लभांनाच कालांतराने श्री नृसिंह सरस्वती या नावाने अवतार घ्यायचा होता व त्यांची ही पूर्वपीठिका अशा प्रकारे तयार झाली होती. ती सांगण्यासाठीच श्रीपाद श्री वल्लभांचे चरित्र गुरुचरित्रच्या या कर्त्याने म्हणजेच सरस्वती गंगाधरांनी आपल्या ग्रंथात दिलेले आहे. आणि कार्य कारणासी अवतार घेऊ परियेसी वेश धरुणी संन्यासी नाम नरसिंह सरस्वती या ओवीने या दृष्टीने चिंतनीय आहेत. कुरुपुरामध्ये घडलेल्या आणखी एका विचित्र घटनेचे धागेदोरेसुद्धा श्रीपाद श्री वल्लभांच्या अवतारपटाशी जोडले आहेत. कुरुपुरामध्ये एक रजक होता, म्हणजेच धोबी राहत होता. रोज प्रातःकाळी कपडे धुण्यासाठी घाटावर आल्यावर
त्याला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडत असे. त्याच्या तेजोमय मूर्तीला रोज भक्तिभावाने वंदन करून तो कपडे धुण्याचे काम करत असे. एक दिवस त्या रजकाच्या उत्कट भक्तिभावावर संतुष्ट होऊन सुखे राज्य करी आता असा आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभांनी त्याला दिला. त्यावर त्या रजकाने राज्योपभोग आपण पुढील जन्मी भोगू असे श्रीपाद श्रीवल्लभांना अगदी विनम्रपणे सांगितले. तेव्हा तू पुढील जन्मी राजा होऊन मला भेटशील असे श्रीपाद श्रीवल्लभ त्याला म्हणाले. यावरून स्पष्ट दिसते की वासना या मोक्षमार्गात अडथळा निर्माण करतात. त्या दरिद्री रजकाला गंगेत जलक्रीडा करणाऱ्या यवनराजाचे वैभव पाहून राज्योपभोगाची वासना निर्माण झाली. ती ओळखूनच श्रीपाद श्रीवल्लभांनी तू पुढील जन्मी राजा होशील असा वर त्या रजकाला दिला. वासनांचा क्षय केवळ हट्टाने होत नाही, तो भोगूनच करावा लागतो. निववावी इंद्रिये सकळ, ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ. बाधा करीती पुढती केवळ, जन्मांतरी परियेसा. ह्या ओव्यांचे हेच तर मर्म आहे. श्रीवल्लभ गंगेत अदृश्य झाले. त्या दिवशी त्या गंगेत ते अदृश्य झाले, परंतु त्यानंतर आपण अदृश्य रूपाने भक्तांच्या पाठीशी उभे आहोत ह्याचे प्रत्यंतर दाखवण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांनी वल्लभेश नामक एका भक्ताच्या चोरांच्या तावडीतून वाचल्याची एक आश्चर्यजनक घटना गुरुचरित्राच्या 10व्या अध्यायात आहे. श्रीपाद श्रीवल्लभांविषयी गुरुचरित्रात याहूनही अधिक माहिती मिळत नाही. तथापि त्यांनीच कालांतराने श्री नृसिंह सरस्वती या नावाने नवा अवतार धारण केला अशी दत्तभक्तांची दृढ श्रद्धा आहे आणि तिला पोषक असे भक्कम पुरावे सुद्धा श्री नृसिंह सरस्वतींच्या दिव्य चरित्रात वाचायला मिळतात. श्रीपाद श्रीवल्लभ आजही सूक्ष्म देहाने खऱ्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करीत असतात, यात मुळी संशयच नाही. कलियुगातील दत्तात्रयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी 13व्या शतकात जन्म घेतला असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लिम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुनर्स्थापना व्हावी या उद्देशाने श्री दत्तात्रयांनी हा अवतार घेतला. त्यावेळी समाज अत्यंत दुर्बल होता. अशावेळी इसवी सन 1320 श्री दत्तात्रयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल 30 वर्षाचा होता. आंध्र प्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पिठापूर हे त्यांचे जन्म ठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतार काळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्र प्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्रात तसेच संपूर्ण भारतात पसरली. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रय हेच आराध्य दैवत आहे. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा त्यांचा प्रमुख इष्टमंत्र आहे आणि या इष्टमंत्राची सगळेजण जप करत असतात. जे कोणी ह्या मंत्राचा जप दिवसातून 1-2 वेळा करत असेल, सकाळ संध्याकाळ करत असेल, श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी त्यांच्या पाठीशी कायम उभे राहतात. श्री स्वामी भक्त हो, श्री दत्त भक्त हो, श्री श्रीपाद श्रीवल्लभ भक्त हो. आजची ही कथा मी श्री श्रीपाद श्रीवल्लभांची सांगितली. त्यामागे इसवी सन 1320 ह्या काळामध्ये तिथपासून श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार दत्तात्रयांचा अवतार म्हणून, पहिला अवतार म्हणून प्रसिद्ध झाला होता. अशी ही श्रीपाद श्रीवल्लभांची कथा. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी, श्री दत्तात्रयांच्या चरणी नतमस्तक होऊन, श्री स्वामी समर्थ यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी इथे सांगितली. अशाच कथांचं मला स्फूर्ती ह्यांनी मला द्यावी, श्रीपाद श्रीवल्लभांनी मला द्यावी. त्यांचा आशीर्वादाचा हात सदैव आपल्या सर्वांच्या पाठीशी असावा, माझ्या पाठीशी असावा, असं मी अगदी विनम्रपणे श्रीपाद श्रीवल्लभांना विनवून, श्री स्वामी समर्थांना, श्री दत्तात्रयांना विनवून
इथेच थांबते. स्वामी भक्त हो, दत्तभक्त हो, श्रीपाद श्री वल्लभ भक्त हो. तुम्हाला सगळ्यांना ही जर कथा आवडली असेल आणि तुम्हाला अजूनही अशा कथांची आवड असेल तर मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तुम्हाला कथा आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा. ही कथा सगळ्यांपर्यंत शेअर करून श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा आणि त्याच्या पुढची ही कथा लोकांपर्यंत पोचवा. तुमच्या कुटुंबातील लोकांपर्यंत पोचवा. तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगा, आप्तसख्यांना सांगा. म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ हा अवतार कोणाचा, का आणि कसा होता हे सर्वांपर्यंत पोहोचेल. माझ्या या कथेमुळे जर एखादा जरी श्रीपाद श्री वल्लभ भक्त, स्वामी भक्त किंवा श्री गुरुदेव दत्तात्रय भक्त झाला तर मी मला स्वतःला खूप खूप भाग्यवान समजेन. त्याचप्रमाणे तुम्हीही ह्या कथा पुढे पाठवल्या. तुमच्यामुळे ज्यांना तुम्ही या कथा पाठवल्यात ते देखील ह्यांचे भक्त झाले तर त्यांचं पुण्यसुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तेव्हा भक्त हो, अजिबात वेळ घालवू नका. ही कथा पुढे पाठवा, शेअर करा. सगळ्यांना लाईकही करायला सांगा. तसंच सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तसं त्यांनाही सांगा, तुम्हीही करा. म्हणजे नवनवीन कथांसह मी तुमच्यासमोर हजर होईन. विनम्र अभिवादन करून नतमस्तक होऊन मी श्रीपाद श्री वल्लभ, श्री स्वामी श्री गुरुदेव दत्त यांच्या चरणी नतमस्तक होऊन कथा संपवते. श्री स्वामी समर्थ.